हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्डचा 16th लेसन सेन्सरी ऑर्गन याचा हा पार्ट 2चा व्हिडिओ आहे. पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, आईज, नोज, इयर आणि टंग हे सेन्सरी ऑर्गन पाहिलेले आहेत, त्याचे फंक्शन पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण टंग हा एक सेन्सरी ऑर्गन आणि पुढे आपण काय पाहणार आहोत तर स्किन हा एक सेन्सरी ऑर्गन याच्याविषयी स्टडी करणार आहोत. तसंच कोऑर्डिनेशन इन आवर मोमेंट याचा सुद्धा स्टडी करणार आहोत. पहा, याच्या आधीचे सगळ्या लेसनचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थर्ड स्टँडर्डच्या स्टुडंटपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या सेकंड पार्टला. अनदर गेम, फील इट टू फाइंड आउट. एक गेम दुसरा, मागे पण आपण एक गेम खेळला की नाही, स्कूलमधला एक गेम सांगितलेला आहे, असे मागे सुद्धा आपण गेम बघितलेले आहेत. इथं अजून एक वेगळा अनदर गेम आहे, फील इट टू फाइंड. एक बॉक्स आहे, म्हणजे फील करायचं आहे एखादी गोष्ट शोधण्यासाठी. इथे बघा काय सांगितलेलं आहे, बॉक्स आहे. हां, यू कॅन प्ले दिस गेम विथ 4 or 5 ऑफ युअर फ्रेंड. 4 ते 5 मित्रांसोबत गेम खेळू शकता. टेक अ बिग कार्डबोर्ड कार्टन, मेक अ होल इन one of its side, just big enough for your hand to go through. Place small things in the box, for example an eraser, coin, piece of pencil, pebbles, tamarind seeds, etc. म्हणजे एक बॉक्स घ्यायचा आहे, कार्टन घ्यायचा आहे आणि त्याला एका साईडने होल करायचं आहे. बरोबर, इतका मोठा होल करायचं की हात इझिली आत जाऊन बाहेर येऊ शकतो. या बॉक्समध्ये काय काय टाकायचं आहे तुम्ही, इरेझर, कॉइन्स, पीस ऑफ पेन्सिल्स, पेबल, टॅमरिंड म्हणजे शार्पनर, इरेझर टाका, चिंचेच्या बिया, टॅमरिंडच्या म्हणजे चिंचोके म्हणतो आपण त्याला, छोटीशी पेन्सिल किंवा दगड, हे एवढ्या गोष्टी टाकू शकता. टेक अ टर्न्स ॲट प्लेइंग धिस गेम, पुट युअर हँड थ्रू द होल, पिक अप वन थिंग्स अँड गेस what that object is only by feeling it. Name the object before taking it out. Then take it out and show the others what it is. म्हणजे हात घालायचा आहे आणि कोणतीही एक वस्तू हातात घ्यायची आणि ओळखायची आहे ती वस्तू कोणती आहे ते, आणि ती बाहेर काढायच्या आधीच सांगायची आहे की ही वस्तू शार्पनर आहे, ही वस्तू रबर आहे, इरेझर आहे, किंवा ही वस्तू स्टोन आहे, टॅमरिंड सीड्स आहे, किंवा पीस ऑफ पेन्सिल आहे, हे आधीच सांगायचं आहे. आणि बाहेर काढल्यावर ती जर वस्तू बरोबर असेल तर तुम्हाला पॉईंट मिळतील आणि इतरांना दाखवायची आहे की मी ही वस्तू ओळखलेली आहे. कशामुळे ही वस्तू ओळखलीत तुम्ही, बघितलीत का त्या वस्तूला? नाही, तुम्ही फील केलं, हाताने ती वस्तू फील केलीत, त्याच्यामुळे तुम्हाला समजलेलं आहे की ही वस्तू कोणती आहे. बघा, मग ही फील कशामुळे झालेली आहे, स्किनमुळे तुम्हाला. बघा, आता स्किन बघूया आपण. हां, सेन्स ऑर्गन आपलं लास्टचं आहे स्किन. We come to know if something we touch is hot or cold, rough or smooth because of our skin. आपल्या स्किनमुळे आपल्याला समजतं की एखादी वस्तू गरम आहे की थंड आहे, रफ आहे की स्मूथ आहे. हे कशामुळे समजतं, स्किनमुळे. इथे बघा, आजोबा पाणी गरम किती आहे अंघोळीला, बरोबर आहे का, हे कशाने करतायत, हाताने टच करून पाहतायत की इनफ हॉट आहे का हे वॉटर. हे स्किनला फील होतं. किंवा आपल्याला दूध गरम आहे, आपण ग्लासाला हात लावून बघतो, कशामुळे समजतं, आपल्या स्किनमुळे आपल्याला समजतं की एखादी वस्तू हॉट आहे की कोल्ड आहे. बघा, किंवा रफ आहे का खरखरीत आहे का, हे सुद्धा आपल्याला कशामुळे कळतं, आपल्या स्किनमुळे. म्हणून स्किन हे सुद्धा आपलं एक सेन्सरी ऑर्गन आहे. सराउंडची माहिती आपल्याला आपल्या स्किनमुळे कळते. क्लायमेट कोल्ड आहे की हॉट आहे, वातावरणामध्ये उष्णता आहे की थंडी आहे, हे कशामुळे जाणवतं, आज खूप थंडी आहे, कशामुळे, बघून कळतं, नाकाने कळतं, ऐकून कळतं की कशाने कळतं, जिभेने कळतं, नाही, तुम्हाला हे स्किनमुळे फील होतं की आज वातावरण थंड आहे किंवा खूप गरम होतंय. कशामुळे समजतं, स्किनमुळे हे फिलिंग येतं. स्किन हे लास्ट तुमची सेन्सरी ऑर्गन आहे. नेक्स्ट आहे बघा, कोऑर्डिनेशन इन आवर मोमेंट. कोऑर्डिनेशन म्हणजे सुसूत्रता, आपल्या हालचालींमधली सुसूत्रता. पहा, कोऑर्डिनेशन ऑफ मोमेंट म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगते मी. बघा, कोऑर्डिनेशन म्हणजे काय, तर तुम्ही एखादी गोष्ट करताना तुमचे सगळे बॉडी पार्ट्स त्याला हेल्प करतात, त्यालाच म्हणायचं कोऑर्डिनेशन, सुसूत्रता. म्हणजे एक उदाहरण सांगते, तुम्हाला बसला एका ठिकाणी, तुम्हाला पाणी प्यायचं आहे, तुम्ही उठून काय करणार, ग्लास घेणार हाताने, टॅपवरून पाणी सोडणार, तो ग्लास तिथे धरणार, हे पाणी सगळं भरून घेणार आणि मग ते पाणी तुम्ही तोंडापर्यंत नेणार आणि पिणार. याच्यामध्ये जर तुमचा हाताने काम नाही केलं, हात हालचाल केली, तर पाणी पिता येईल का, नाही. किंवा तोंड उघडलंच नाही, पाणी पिता येईल का, नाही. किंवा तुमचे पाय चाललेच नाही त्या नळापर्यंत जायला,
तुम्हाला पाणी पिता येईल का? नाही. म्हणजे पाणी पिण्याची ही क्रिया तुम्हाला हे सगळे बॉडी पार्ट्स एकत्रितपणे काम करतात, त्यामुळे तुम्ही पाणी पिऊ शकता. यालाच म्हणायचं कोऑर्डिनेशन. इथे एक तुम्हाला पिक्चर दिलंय बघा. फॉर एव्हरी टास्क वी मेक डिफरंट काइंड्स ऑफ मोमेंट, वी यूज डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी फॉर दिस डिफरंट मोमेंट. आता इथे एक मोमेंट दिले. आई काय करते? जेवण करते. द वुमन इन दिस पिक्चर इज रोस्टिंग सम पीनट. पीनट म्हणजे शेंगदाणे भाजते. विच पार्ट ऑफ हवर बॉडी शी युजिंग? म्हणजे पहा, आपण काय बघितलेलं आहे की कोणतंही काम करताना फॉर एव्हरी टास्क वी मेक डिफरंट काइंड्स ऑफ मोमेंट. मी तुम्हाला सांगितलं की पाणी प्यायचंय तुम्हाला, पूर्ण बॉडी पार्टनी तुमचं काम केलेलं आहे की नाही. म्हणजे वी यूज डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी फॉर दिस डिफरंट मोमेंट. कोणतंही काम करण्यासाठी बॉडीच्या सगळे पार्ट आपण किंवा काही पार्ट यूज करतो. इथे एक वुमन दिलेली आहे, ती काय करते आहे? शेंगदाणे भाजते. तुम्हाला काय विचारलंय की तिचे बॉडीचे कोणते पार्ट ती यूज करते? पहा, आता सांगितलंय. हर हेड इज बेंड टुवर्ड्स. डोकं थोडंसं वाकलेलं आहे पाहण्यासाठी. शी इज होल्डिंग द पॅन स्टडी विथ द टॉंग इन हर लेफ्ट हँड. टॉंग घेतलेली आहे पक्कड लेफ्ट हँडमध्ये, म्हणजे लेफ्ट हँड यूज करते. विथ द स्पॅच्युला इन हर राईट हँड शी इज स्टरिंग द पीनट इन द पॅन. स्पॅच्युला आहे म्हणजे आपण त्याला कालथा वगैरे पण म्हणू शकतो किंवा चमचा मोठा. विथ द स्पॅच्युला इन हर राईट हँड शी स्टरिंग म्हणजे हलवत आहे. बघा, हेड बेंड झालंय. लेफ्ट हँडमध्ये तिने काय केलेलं आहे? टॉंग धरलेली आहे. राईट हँडमध्ये स्पॅच्युला आहे, ज्याने ती स्टर करत आहे. पहा, ह्या 3 गोष्टी बघितल्या, पण एवढंच बास आहे का? नाही. पुढे बघा. हर आईज आर ऑन द पॅन. तिचे डोळे कुठे आहेत? तर त्या पॅनमध्ये आहेत की शेंगदाणे भाजतायत ना, किंवा जळून जात नाहीत ना, किंवा कच्चे राहत नाहीत ना. शी इज वॉचिंग एन्श्योर दॅट पीनट आर प्रॉपरली रोस्टेड. डोळे काय बघतायत की हे प्रॉपरली भाजले जात आहेत की नाही. वेल रोस्टेड पीनट हॅव अ टिपिकल स्लॅवरी फ्लेवर. व्हेन हर नोज गेट्स दॅट स्मेल शी इज गोइंग टू पुट ऑफ द गॅस स्टोव. म्हणजे जो तेव्हा तिला छान वास येईल भाजलेल्या शेंगदाण्यांचा, डोळ्याला दिसतील आणि वास येईल, तेव्हा तिला समजेल की हे शेंगदाणे पद्धतशीर भाजलेले आहेत. मग ती गॅस बंद करेल. आता ह्या सगळ्यामध्ये तिला कोणते कोणते बॉडी पार्ट वापरलेले आहेत? यू कॅन सी दॅट सेव्हरल बॉडी पार्ट ऑफ हर बॉडी नीड टू वर्क टुगेदर स्मूथली. इफ दे वेअर नॉट कोऑर्डिनेट शी वुड फंबल. म्हणजे ह्या बॉडी पार्टनी तिला कोणतेही दोन्ही हात वापरलेत, हेड वापरलंय, आईज वापरले, नोज वापरले. यातल्या एका जरी बॉडी पार्टनी एक हात म्हटला मी पक्कडच धरत नाही, तर तिला ते हलवता येईल का व्यवस्थित? ते हलेल ना भांड्यासारखं. एक हात म्हटला मी स्पॅच्युला धरून स्टर करणार नाही, मग शेंगदाणे करपून जातील. आईज म्हटले मी पाहणार नाही, शेंगदाणे करपून जातील. अशा पद्धतीने एका जरी बॉडी पार्टने तिला मदत केली नाही तर तिचं काम व्यवस्थित होणार नाही, फंबल होईल. द पीनट विल माइट स्पिल. दे मे बी ओव्हरडन ऑर दे मे नॉट गेट रोस्टेड वेल इनफ. एक तर जळून जातील, एक तर कच्चे राहतील, अशा पद्धतीने, किंवा सांडून जातील जर बॉडी पार्टने मदत केली नाही तर. वी नीड कोऑर्डिनेशन टू गेट एनी टास्क डन स्मूथली. लॅक ऑफ कोऑर्डिनेशन गिव्ह राईज टू मिस्टेक ऑर मडल्स. म्हणजे कोऑर्डिनेशन नसेल आपल्या अवयवांमध्ये तर आपला एखादी गोष्ट व्यवस्थित होत नाही. तुम्हाला माहिती आहे, म्हातारे आजी आजोबा असतील बघा, त्यांच्या वयामुळे त्यांचे अवयव कोऑर्डिनेट होत नाही, हातबीत हलतो बघा, त्यामुळे जेवताना किंवा खाताना त्यांच्याकडून सांडण्याची शक्यता असते, कारण त्यांचा हात पाय थरथरतात, त्यांचे अवयव कोऑर्डिनेट करत नाहीत. पण आपले अवयव किंवा यंग जे असतात ह्युमन, त्यांचे अवयव कोऑर्डिनेट असतात, त्यामुळे एखादी गोष्ट ते व्यवस्थित करू शकतात. यूज युअर ब्रेन पॉवर. हाऊ आर मोमेंट्स कोऑर्डिनेट व्हेन स्टिचिंग क्लोथ्स ऑन अ सिविंग मशीन. आता हे बघितलं आपण शेंगदाणे भाजताना. जर आपल्याला सिविंग मशीन म्हणजे शिलाई मशीनवरती एखादं क्लोथ शिवायचं असेल तर आपले अवयव कसे कोऑर्डिनेट करतील? तर पायानी पेडल मारतो आपण, बरोबर, मशीनचं, हातानी पण आपण ते धरतो, डोळे पाहतात आपले, काय आईज पाहतात की व्यवस्थित शिवलं जातंय ना, अशा पद्धतीने हेड आपलं बेंड होतं. असे सगळे अवयव हे सिविंग मशीनवरती काम करतात एखादी गोष्ट स्टिच करण्यासाठी. आता तुम्हाला विचारलंय ओव्हरकमिंग डिसॅबिलिटी. पहा, ओव्हरकमिंग डिसॅबिलिटी म्हणजे काय? इफ अ पार्ट ऑफ अवर बॉडी डज नॉट फंक्शन वेल. म्हणजे आपल्या बॉडीचा एखादा पार्ट व्यवस्थित फंक्शन करत नसेल. वी फेस मेनी डिफिकल्टीज. आपल्याला खूप अडचणींना सामना जायला लागतं आपल्या बॉडीचा एखादा पार्ट जरी वेल फंक्शन नसेल किंवा व्यवस्थित काम करत नसेल तर. इफ आवर आईज डू नॉट फंक्शन वेल
वी कॅनॉट सी प्रॉपरली. आपले डोळे जर काम करत नसतील तर आपल्याला नीट दिसणार नाही. इफ अवर इयर्स डू नॉट वर्क ॲज दे शुड वी कॅनॉट हिअर वेल. आपली कानांनी जर व्यवस्थित काम केलं नाही आपल्याला ऐकायला येणार नाही. इन सच अ सिच्युएशन आवर मोमेंट आर नॉट स्मूथ. वी फाइंड इट डिफिकल्ट टू डू थिंग्स ऑन आवर ओन. म्हणजे पहा, अशा सिच्युएशनमध्ये कोणतीही सिच्युएशन असेल की एखादा बॉडी पार्ट काम करत नाही, याच्यामध्ये आपण कोणतंही काम स्मूथली करू शकत नाही. आपल्याला प्रत्येक काम करताना डिफिकल्टी येते. बट सच सिच्युएशन कॅन बी ओव्हरकम. सम डिसॅबिलिटीज कॅन बी corrected by medical treatment. In some matter we can take a help of other people. Often some special device can be used to overcome the disability. Then it become possible to carry out our own टास्क इंडिपेंडेंटली. म्हणजे एखाद्याला थोडं अंधुक दिसतंय, मग त्याच्यावरती काय झालं, हल्ली नवीन नवीन मेडिकल ट्रीटमेंट निघालेले आहेत. या सम डिसॅबिलिटी कॅन करेक्टली बाय द मेडिकल ट्रीटमेंट. ऐकायला कमी येत आहे, आपण हिअरिंग मशीन आणतो. इन सम मॅटर वी कॅन हेल्प टू अदर पीपल. ऑफन सम स्पेशल डिवाइस म्हणजे हिअरिंग मशीन. ऐकायला येत नाही, हिअरिंग मशीन लाव. दिसतंय अंधुक, आपण चष्मा लावतो. असे जे प्रॉब्लेम्स आहेत, ओव्हरकमिंग डिसॅबिलिटी आहेत, जे आपल्याला बॉडी पार्ट नीट फंक्शन करत नाहीत, त्याला डिसॅबिलिटी म्हणतो. मग ही डिसॅबिलिटी गायब होण्यासाठी किंवा ही नष्ट होण्यासाठी किंवा ह्याच्यावरती काम करण्यासाठी वेगवेगळे डिव्हाइस आहेत, मेडिकल ट्रीटमेंट आहे आणि कधी कधी दुसऱ्या माणसाची हेल्प घेतली जाते. दुसऱ्या माणसाची हेल्प कशी घेतली जाते, तर एखाद्याचे डोळे आंधळा असेल तो किंवा त्याला ब्लाइंड असेल, त्याला दिसत नसेल, तर काही माणसं आपल्या मरणाच्या पूर्वीच आपले आईज डोनेट करतात की मी मेल्यावरती माझे आईज हे डोनेट करायचे आहेत. मग ते लॅबोरेटरीमध्ये प्रिझर्व केले जातात आणि मग असे एखाद्या माणसाचे, मेलेल्या माणसाचे आईज असतात, ते दुसऱ्या माणसाला बसवले जातात आणि त्यामुळे तो पाहू शकतो. दुसऱ्या माणसाच्या डोळ्यांनी तो पाहू शकतो. अशा पद्धतीने अनेक डिसॅबिलिटीवरती मात केलेली आहे लोकांनी. तुम्हाला पुढे काय सांगितलंय बघा. इफ वी कॅनॉट सी वेल वी कॅन यूज स्पेक्टॅकल्स. म्हणजे आपण चष्मा वापरतो. जर आपल्याला नीट दिसत नसेल तर चष्मा वापरतो. इफ वी कॅनॉट सी ॲट ऑल वी कॅन मेक यूज ऑफ साऊंड ऑर फील ऑफ हँड्स बट थिंग्स डन टू गेट थिंग्स डन. म्हणजे आपल्याला अजिबात दिसत नसेल तर आपण, म्हणजे पूर्णपणे ब्लाइंड असतील एखादे जण, तर ते आवाजाच्या मदतीने शिकतात किंवा फिलिंगच्या मदतीने त्यांना एखादी गोष्ट समजण्यासाठी मदत होते. म्हणजे बघा, दिसत तर नाही आहे पण समोर टेबल आहे किंवा काय आहे, हाताने चाच पडतात आणि त्यांना समजतं. किंवा एखादी वस्तू हातात धरल्यावरती स्किनने त्यांना फील होतं. किंवा एखादा आवाज आला ऐकायला की समजतं, हां इथे कुत्रा भुंकतोय, इथे कुत्रा आहे. त्यांना दिसत नाही आहे पण दुसऱ्या सेन्स ऑर्गनचा ते यूज करतात. बघा, यू माइट हॅव सीन अ ब्लाइंड पर्सन युजिंग अ व्हाईट केन. ब्लाइंड पर्सन यूज अ केन टू फील the way in front of them. The sound they hear around them also help them to know the situation around them. Thus they can make their way independently even on a crowded road full of traffic. म्हणजे तुम्ही इथे चित्र दिलेलं आहे बघा, ज्या माणसांना अजिबात दिसत नाही ते अशी व्हाईट केन त्याला म्हटलेलं आहे, यूज करतात. कशासाठी, तर ते पुढे पुढे चालताना जर इथे काही असेल तर ह्या केनच्या साह्याने त्यांना समजतं की इथे मध्ये अडथळा आहे किंवा हर्डल्समध्ये आहे, आपल्याला बाजूने जायला पाहिजे. किंवा ट्रॅफिकमध्ये वगैरे त्यांना ही हेल्प करते त्यांची व्हाईट केन. आणि आजूबाजूचे जे साऊंड येतात त्याच्यावरून त्यांना समजतं की बाजूला सिच्युएशन काय आहे. मग अशा वेळेला आपण काय करायचं की अशी एखादी व्यक्ती दिसली तर आपण त्याला रोड क्रॉस करण्यासाठी हेल्प नक्की करायची आहे. पहा, हे आपण पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे इथे, तर ओव्हरकमिंग डिसॅबिलिटी म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. आता पुढे काय सांगितलंय, अ पर्सन हू कॅनॉट हिअर वेल कॅन यूज द हिअरिंग एड. एखाद्या व्यक्तीला ऐकू येत नसेल तर त्याला हिअरिंग एड म्हणजे हिअरिंग मशीन असतं, ज्याच्यामुळे त्याला लगेच ऐकू येतं, त्याची डिसॅबिलिटी मॅनेज व्हायला मदत होईल. पुढे काय, दोज हू कॅनॉट हिअर ॲट ऑल कॅन यूज साइन लँग्वेज. इन सम केसेस अ सर्जरी कॅन हेल्प अ पर्सन टू हिअर. ज्यांना अजिबात कमी ऐकायला येतं त्यांना हे मशीन लावलं जातं, पण ज्यांना अजिबात ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी काय असतं, तर सायन्समधून त्यांना हावभाव करून हे कळतं. त्यांची एक भाषा असते वेगळी. तुम्ही ह्या बातम्या वगैरे बघितल्या असतील, अशा लोकांसाठी बातम्यासुद्धा असतात की जे हाताचे सायन्स आणि जेस्चर, बॉडी जेस्चर आणि सायन्स याच्यामधून ते त्या दुसऱ्या व्यक्तीची बोलतात. त्यांची एक ती स्वतःची भाषा असते. तशीच ब्लाइंड पीपलची सुद्धा भाषा असते की त्यांना लेटर वगैरे असे म्हणजे बुक असतात, त्यांची ब्रेल लिपी म्हणतात त्याला, बुकवरती अशा अक्षरवरती उमटलेली असतात.
ती लिहिलेली नसतात, ती उमटवलेली असतात, ते हाताने फील करून वाचू शकतात. ही त्यांच्यासाठी भाषा असते. तशीच ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हाताचे हावभाव करून भाषा तयार केली जाते. इन सम केसेस सर्जरी सुद्धा केली जाते. जर सर्जरीने बरं होणार असेल तर एखादं ऑपरेशन करून सुद्धा ही डिसॅबिलिटी त्यांची घालवता येते. इफ देअर इज अ डिफेक्ट इन द लेग अ स्पेशल व्हीलचेअर कॅन बी यूज. म्हणजे लेगमध्ये डिफेक्ट असेल चालायला तर ही व्हीलचेअर यूज केली जाते. देन द डिफेक्ट इन द लेग्स इज नो मोर हर्डल. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्रास होत नाही. लेगमधून चालता येत नसेल तर ह्या गाडीत बसून, व्हीलचेअरमध्ये बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं. पहा, हे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की ओव्हरकमिंग डिसॅबिलिटी. या डिसॅबिलिटी जर असतील तुमच्या एखाद्या ऑर्गनमध्ये तर काय करता येतं, याच्यातून बाहेर कसं पडायचं याच्याविषयी माहिती दिलेली आहे. डू यू नो मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे. अरुणिमा सिंग इज अ यंग वुमन फ्रॉम उत्तर प्रदेश. Once when she has 12-year-old, she was traveling on a train. She had to fight some thieves. In the scuffle, she was thrown off the train. Another speeding train ran over her. She can seriously injured. म्हणजे काय झालेलं आहे, अरुणिमा सिंग ही उत्तर प्रदेशची एक ट्रॅव्हल करत होती ट्रेनमधून. तर ती 12 वर्षाची 22 म्हणजे 22 वर्षाची ही मुलगी होती, वुमन होती. ती ट्रॅव्हल करताना तिला काही चोरांशी सामना करायला लागलेला आहे. त्यांच्या झटापटीमध्ये ती ट्रेनच्या बाहेर फेकली गेली आणि ती इंज्युअर्ड झालेली आहे. बघा काय झालेलं आहे पुढे. डॉक्टर सेव्ह हर लाईफ. डॉक्टरांनी तिला वाचवलेलं आहे. बट दे हॅड टू कट ऑफ राईट लेग. तिचा उजवा पाय कापून टाकायला लागलेला आहे. While she was in hospital, many people would come to see her. Each person would worry about her future. म्हणजे सगळे तिला पाहायला यायचे, नातेवाईक, फ्रेंड वगैरे, तिचे रिलेटिव्स, फ्रेंड हे सगळे पाहायला यायचे. पण सगळ्यांना खूप काळजी वाटायचं की हिथं आता भविष्यामध्ये कसं होणार. पण अरुणिमा रिझॉल्व्ड दॅट शी वुड नेव्हर गिव्ह अप. तिने ठरवलं होतं की ती कधीच हार मानणार नाही. शी वुड अचीव समथिंग so extraordinary that no one can ever say she was helpless. तिने असं काहीतरी केलं की कोणीच म्हणू शकणार नाही की ही हेल्पलेस आहे किंवा ही बिचारी आहे. काय केलं बघा. डॉक्टर गेव हर अन आर्टिफिशियल लेग. डॉक्टरांनी तिला कृत्रिम पाय बसवलेला आहे. as soon as she got used to her new leg, she began to train for mountaineering. म्हणजे तिने काय केलेलं आहे, म्हणजे ती नुसती आर्टिफिशियल कृत्रिम लेग पासून चालायलाच नाही लागली, तर तिने काय केलेलं आहे, माउंटेनिंग म्हणजे ती पहाड चढायला लागलेली आहे, पर्वतांवरती ट्रेकिंग करायला लागलेली आहे. जस्ट 1 year आफ्टर हर ॲक्सिडेंट शी क्लाइंब वन ऑफ द हायेस्ट पीक ऑफ हिमालया. तिने हिमालयाचं सगळ्यात उच्च शिखर चढलेली आहे. म्हणजे बघा किती तिची इच्छाशक्ती होती. पाय कापला गेल्यावरती नुसतं चालायचं कसं ह्याचा प्रश्न तिला पडला नाही. चालायला ती लागलीच कृत्रिम पायानी, पण तिने माउंटन ट्रेकिंग किंवा माउंटन सुद्धा चढलेली आहे. आणि 1 वर्षातच तिने हिमालयाचं सगळ्यात मोठं उच्च शिखर आहे ते चढलेली आहे. माउंट एव्हरेस्ट इज अ हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. म्हणजे हिमालयाचं सगळ्यात मोठं टोक तिने गाठलेलं आहे माउंट एव्हरेस्ट. आणि ते माउंट एव्हरेस्ट हे वर्ल्डमधलं हायेस्ट पीक आहे, वर्ल्डमधलं हायेस्ट टोक आहे, ते ती चढलेली आहे. व्हॉट कॅन वी लर्न फ्रॉम अरुणिमा स्टोरी. अरुणिमाच्या स्टोरीवरून आपण काय शिकलो, तर कोणत्याही सिच्युएशनमध्ये किंवा कोणत्याही डिसॅबिलिटीमध्ये आपण घाबरून जायचं नाही, तर आपण धीराने काम करायचं आहे आणि इच्छाशक्ती जबर ठेवून आपण कोणतीही गोष्ट करायची आहे. इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. काय शिकलो आपण. व्हॉट वी हॅव लर्न. अवर सेन्सरी ऑर्गन टेल अस अबाउट द सिच्युएशन ऑल अराउंड अस. आपल्या सेन्स ऑर्गनमुळे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरात काय चाललंय याची माहिती होते. द आईज, इयर, नोज, टंग, स्किन आर आवर 5 सेन्स ऑर्गन. हे आपले 5 सेन्स ऑर्गन आहेत. वी कॅन सी विथ आवर आईज, हिअर विथ आवर इयर, स्मेल विथ आवर नोज, टेस्ट विथ आवर टंग अँड फील विथ आवर स्किन. आईजनी पाहू शकतो, इयरनी ऐकू शकतो, नोजने स्मेल घेऊ शकतो, टंगमुळे टेस्ट करू शकतो आणि स्किनमुळे फील करू शकतो. वेन वी वर्क वी नीड टू हॅव कोऑर्डिनेट इन ऑल द टास्क. डिफिकल्टीज मे अराइज ड्यू टू लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. म्हणजे एखादं काम करताना सगळ्या बॉडी पार्टचं कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. एखाद्या बॉडी पार्टने कोऑर्डिनेट नाही केलं तर डिफिकल्टी येऊ शकते. इफ एनी ऑर्गन डज नॉट फंक्शन वेल
वी मे फेस डिफिकल्टीज इन डुईंग वर्क. एखादं ऑर्गन नीट काम करू शकत नाही, काम करत नसेल तर आपल्याला आपल्या कामामध्ये डिफिकल्टीज येतात. वी मस्ट नॉट गिव्ह अप इन द फेस ऑफ डिफिकल्टीज, दे कॅन बी ओव्हरकम. कोणत्याही ह्याच्यामध्ये आपण खचून जायचं नाही, तर पुढे पुढे मार्ग काढत राहायचा आहे. अरुणिमाच्या स्टोरीवरून आपण हे सगळ्यात महत्त्वाचं शिकलेलो आहोत. ऑलवेज रिमेंबर, even if there is disability in any organ, we can find a way out of it. Find a way out of that difficulty. We can learn to be self reliant. म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये एखाद्या अवयवामध्ये म्हणजे एखादा ऑर्गन काम करत नसेल व्यवस्थित पद्धतीने, तर आपण खचून जायचं नाही आहे, आपल्या डिफिकल्टीला ओव्हरकम करायचं आहे. आणि हल्ली मेडिकलसुद्धा इतकं प्रगत झालेलं आहे, खूप त्याच्यामध्ये प्रगती झालेली आहे की वेगवेगळे उपचार, सर्जरी हे सुद्धा निघालेले आहेत आणि आपण स्वतः इंडिपेंडंट बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. या लेसनचा एक्सरसाइजचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहे, नक्की पहा.